अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। बऱ्याच काळापासून चालत आलेला दही भाताचा उपाय आपल्या सर्वांना माहिती आहे। प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला जातो आणि हा उपाय करत असताना आपल्या घरातील भरपूर काही गोष्टी आपल्याला ह्या जाणवून देत असतात। पण हा उपाय जो आहे जे बरेच जण करत असतात, हा उपाय करताना काही चुका होतात, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही, काही फायदे होत नाही। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दही भाताचा उपाय नेमका कशासाठी करायचा आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि काय टाळायचं आहे, काय करायचं नाहीये, ह्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे समजणार आहे। कारण जेणेकरून आपण ज्या गोष्टींसाठी करतो आहे त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा झालेला आहे। त्याच्यामुळे तर आपल्याला हा व्हिडिओ अगदी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येक अमावस्येला केला जाणारा हा दही भाताचा उपाय आपण हा कोणत्या गोष्टींसाठी करतो हे सगळ्यात पहिलं पाहूया। दही भाताचा जो उपाय आहे आपण तो कोणत्या गोष्टींसाठी करू शकतो, ते आपल्या घरात आहे ना वास्तुदोष आहे, तो वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण दही भाताचा उपाय करू शकतो। दुसरं म्हणजे दही भाताचा उपाय हा आपल्या पितरांसाठी केला जातो। बघा, पितृ संतुष्टीसाठी, पितरांना सद्गती मिळण्यासाठी। एखाद्या वेळेस आपल्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल की तेव्हा आपण पितरांचा कोप होतो, तेव्हा पितरांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांना सद्गती मिळण्यासाठी सुद्धा दही भाताचा उपाय केला जातो। पित्र आपल्या नाराज असतील, बघा बऱ्याच वेळेस काय होतं, पित्र नाराज असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहावा याच्यासाठी ना आपण दही भाताचा उपाय हा केला तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो। आणि तिसरा उपाय म्हणजे पितरांना संतुष्टीसाठी आपण दही भाताचा उपाय करू शकतो। तिसरं म्हणजे बघा, बऱ्याच ठिकाणी आपण बघितलंय की घरात लहान मुलं असतात किंवा एखादी मोठी व्यक्ती असते, कोणत्याही वयाची व्यक्ती असेल, ती आजारी पडत असते, म्हणजे आपण काय म्हणतो तिला, ती हसत खेळत असते आणि तिला अचानक नजर लागलेली असते, तिला दृष्ट लागलेली असते आणि याच्यासाठी सुद्धा आपण दही भाताचा उपाय करू शकतो। कारण की अशा वेळेस काय होतं की घरातील लहान मुलं चिडचिड करतात, रागावतात, म्हणजे जेवत नाही व्यवस्थित, सारखं म्हणजे रडत असतात, त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदललेली असते, त्यांना दृष्ट झालेली असते, आपण असं म्हणत असतो। त्याचबरोबर जे मोठ्या वयाचे व्यक्ती असतात ते सारखे आजारी पडत असतात किंवा त्यांच्यासुद्धा वागण्या बोलण्यात बदल झालेला असतो, अस्वस्थता जाणवत असते। मोठ्या लोकांचं आहे ना खास करून डोकं दुखायला लागतं। जसं लहान मुलं चिडचिड करतात तसं मोठे व्यक्तीसुद्धा चिडचिड करतात, त्या कोणत्याही गोष्टी करतात त्यांना त्यामध्ये बाधा येत असते। आणि खरंच ह्या गोष्टी खूप म्हणजे रिअल आहेत की नजर लागणं ह्या गोष्टी खूप हे असतात। कारण एखाद्याचं चांगलं चाललेलं आजकाल कोणाला चांगलं दिसत नाही, पण ह्या गोष्टींसाठी दर अमावस्येला म्हणजे पितरांसाठी, तसेच आपण घरात वास्तुदोषासाठी दर अमावस्येला पितरांसाठी, पितरांना सद्गती मिळण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आणि आपल्या घरातील लहान मुलांच्या सुखसमृद्धीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, घरातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी आपल्याला दही भाताचा हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर बघा, काही गोष्टी अशा असतात ना की अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली ना ती घरात कारण नसताना कटकटी होतात, चिडचिडी होते आणि होतं असं, कारण की काही ना काही ठिकाणी नजर लागलेली असते किंवा काही ना काही गोष्टी आपल्याला जाणवत असतात, अदृश्य शक्ती किंवा वाईट शक्ती म्हणतात ना त्या, आणि त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होतो। बघा, कटकटी म्हणतात ना आपण, पौर्णिमा आली, अमावस्या आली जवळ आणि लगेच कारण नसताना शुल्लक गोष्टीवरून काही काही कटकटी चालू व्हायला लागतात, भांडणं होतात, त्यावेळेस आपण दही भाताचा हा उपाय करू शकतो। अमावस्या पौर्णिमा असली की आपल्याला सैरवेर होतो, भीती वाटायला लागते, अचानक काही गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ह्या गोष्टी म्हणजे बघा, विनाकारण भांडणं जास्त होत असतात, कटकटी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण नसताना घडत असतात। मग तरी पण आपण काय करायचं, आपल्याला ह्या दही भाताचा उपाय करायचा आहे। पण काय असतं, प्रत्येकाचं काय असतं ना की आपण दही भात करताना काही चुका करतो, त्या चुका आपल्याकडून व्हायला नको म्हणून आपण हे आज व्हिडिओ बघणार आहोत। बघा, काही गोष्टी दही भाताचा उपाय जेव्हा करतो तर त्यामध्ये थोडेफार बदल आपल्याला करायला पाहिजे। आता ते बदल काय आहेत बघा, त्या कारणानुसार सांगत जाईल। आता कोणताही बघा, दही भात बनवायचा याबद्दलची माहिती घेऊया। भात कसा बनवायचा सगळ्यांना माहिती आहे, पण त्यामध्ये भातामध्ये आपल्याला जे तांदूळ तुम्ही साधारणतः एक मूठभर घेता, तेवढे मूठभर तांदूळ तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि निवडून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे ठेवून देऊ नका। म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित नीट करायचे आहेत, ते स्वच्छ धुवायचे आहेत। त्यानंतर ते डायरेक्ट तुम्ही सुद्धा ते धुवून घेतले असतील तर ते धुवून घेऊन आपल्याला ते शिजवायचे आहेत। पण ते शिजवताना काय करायचं आहे, उकळत्या पाण्यात टाकायचं आहे, उकळतं पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं, अमावस्याला जो दही भाताचा उपाय करू त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे। बघा, त्यानंतर जे आपण अळणी म्हणतो ना त्याला अळणी भात म्हटलं जातं। बघा, बऱ्याच ठिकाणी हा अळणी भात असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या भातामधला
आता लहान मुलं घरात असले तर लहान मुलं साहजिक आहेत का ते म्हणतात की आम्हाला थोडंसं भात खायचं आहे, ते द्या वगैरे, तर ते घ्यायचं, त्यांना द्यायचं नाही आहे, तो भात आपल्याला हा सेपरेट करायचा आहे. आता काय करायचं आहे, आपण हा जो दही भात आहे, भात आहे, तो भात शिजल्यानंतर तर काय करायचा आहे, तो वापरायचा आहे. म्हणजे जो एखादा प्लास्टिकचं आपण भात जो तयार करून घेतलेला आहे, तो भात आपल्याला थंड झाल्यानंतर उपायासाठी वापरायचा आहे. आता बघा, त्याच्यावर तुम्ही आंबट असेल किंवा आपल्याकडे जे काही प्रकारचं दही असेल ना, ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ते टाकायचं आहे. त्या दह्यासाठी कोणत्याही प्रकारचा आपल्याला काही म्हणजे नियम नाही किंवा अटी पण नाही आहे. आता हा जो दही भात आहे ना, तो पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून वापरायचा आहे, किंवा मग पितरांच्या नावाने आपण जो काही घास ठेवतो त्यासाठी वापरायचा असेल तर तुम्ही हा दही भात एखाद्या पत्रावळीवर म्हणा किंवा केळीच्या पानावर म्हणा काढून घेऊ शकता. आता समजा बरेच जण असंही करतात की जेवायला बसतात अमावस्येच्या दिवशी, तर जेवायला बसल्यानंतर दही भात सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये दिला जातो आणि मग ते जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ताटाभोवती पाणी फिरवतात आणि त्यानंतर त्यातलं म्हणजे त्यांना वाढलेला जो काही दही भात आहे ना, तो काढून खाली जमिनीवर ठेवला जातो, किंवा मग खाली एखादं छोटंसं केळीचं पान, पत्रावळी, द्रोण यापैकी काहीतरी घेतात आणि पहिला घास जो पितरांच्या नावाने तो काढून ठेवला जातो. नंतर हा दही भात बाहेर कावळ्याला, कुत्र्यांना देण्याची पद्धत आहे, किंवा गाईला सुद्धा आपण देऊ शकतो. नंतर हेही झाली पाहिजे पहिली पद्धत. पण तुम्हाला डायरेक्ट जर पितरांच्या नावाने दही भात वेगळा ठेवायचा असेल, म्हणजे जेवणाऱ्यांना न देता डायरेक्ट बाहेर ठेवायचा असेल, तर तो तुम्ही डायरेक्ट एखाद्या पत्रावळीवर ठेवा, किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये तो भात घेऊन पहिल्यांदा त्याच्यात दही मिक्स करून तो कालवून घ्या आणि असा दही भात एकत्र झाला की मग तो तुम्ही केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर काढू शकतात. तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये, म्हणजे तुमच्याकडे जर काहीच नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये किंवा पेपरमध्ये हा दही भात काढून घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या घराला जे काही छत असेल त्याच्यावर तुम्हाला दही भात ठेवायचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून बसल्यानंतर आपल्यासमोर हा दही भात घ्यायचा आहे. जो कोणी घरातील कर्ता व्यक्ती आहे ना, त्याने केलं तर अतिशय उत्तम, पण घरातील कर्ता व्यक्तीनेच करावा हा उपाय. त्यानंतर हा दही भात घेतल्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला एक माळ घ्यायची आहे. माळीवर आपल्याला हा मंत्र घ्यायचा आहे. तुम्ही ओम पितृदेवताय नमः किंवा पितृभ्यो नमः, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महामृत्युंजय मंत्राची एक माळ घ्यायची आहे. आणि आपण जो काही गुरुमणी आहे ना, तो डोक्याला लावतो, तो डोक्याला न लावता त्याचा स्पर्श आपल्याला सरळ भाताला करायचा आहे. कारण की अशा प्रकारे ही सेवा जी आहे ना, ती आपल्या पितरांसाठी असते, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. आणि मग आपल्या छतावर जायचं आणि मग किंवा आपल्या जिथे मोकळी जागा असेल तिथे जाऊन तिथे मोकळ्या जागेत आपल्याला दही भात ठेवायचं, जिथे पक्षी येऊन खाऊन जातील, कावळे किंवा पक्षी. हे बघा, आपण त्यांच्या नावाने केलं आहे, म्हणजेच अर्थात ते पक्षी, प्राणी कोणीही खाऊन जाऊ द्या. आणि नक्कीच तो कोणीही दही भात हा कावळे वगैरे पक्षी कोणीही खाऊन जातातच. एखाद्या वेळेस आपण जिथे मुंग्यांचं वगैरे वारूळ असेल ना, तिथे मुंग्या वगैरे निघतात, तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवून येऊ शकतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या मुक्या जीव असेल, त्यामध्ये पशुपक्षी जे काही असेल, तर त्याने तो दही भात खावा, तो यामागचा हेतू असतो, जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. आपल्या पितरांना आत्म्याला शांती मिळते. गाय वगैरे तुम्हाला मिळाली तर तुम्ही तसंही करू शकता, काही हरकत नाही. आता यामागे अजून एक उपाय आपण पितरांसाठी दही भाताचा कसा करू शकतो बघा, की आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या भांड्यामध्ये गौरी पेटवून घ्यायची आहे आणि या पेटलेल्या गौरीचा जेव्हा चांगला विस्तव किंवा ज्याला आपण अग्नी तयार होतो त्यामध्ये तयार झालेला, त्यावर थोडासा गूळ, म्हणजे अगदी छोटासा गुळाचा खडा, थोडंसं तूप त्या विस्तवावर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो काही आपण दही भात तयार केलेला आहे तो सुद्धा टाकायचा आहे आणि थोड्याशा शेवया वगैरे आपल्याला घरामध्ये असतील तर त्यामध्ये थोड्या जास्तीत जास्त 2-4 तुकडे घ्यायचे आणि शेवयाचे सुद्धा टाकायचे आहे. दही भातावर टाकायचे आणि कडेने पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा, मनातल्या मनात आपल्या पितरांचे स्मरण करायचं. त्यांच्या नावाने आपल्या हा दही भात हे करतो आहे म्हणून पेटत्या विस्तावर, गौरीच्या विस्तावर जेव्हा आपण गुळ, तूप, दही भात, शेवया त्यांचा जो काही सुवास होतो तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो. या माध्यमातून, अग्नीच्या माध्यमातून म्हणून सुद्धा हा दही भाताचा उपाय आणि या पद्धतीने करू शकतो. तर मी तुम्हाला पितरांचं सांगितलं. आता तुम्ही दही भाताचा उपाय कोणत्या पद्धतीने करता येईल, यानंतर समजा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्यासाठी दही भाताचा उपाय कसा करावा, तर त्यासाठी तुम्ही एखाद्या
पुठ्ठ्यावर म्हणजे म्हणा किंवा एखाद्या भांड्यामध्ये म्हणा हा दही भात व्यवस्थित कालवून घ्यायचा. आणि या दही भाताचे 4 भाग करून तुम्ही तुमच्या घराला गच्ची असेल तर घराच्या छतावर सुद्धा जाऊ शकतात किंवा मग घराच्या आसपास मोकळी जागा असेल, तुम्ही संपूर्ण घराला गोल चक्कर मारू शकत असाल तर अतिशय उत्तम. मग तुमच्या पद्धतीने घराला 4ही कोपऱ्यांना म्हणजेच घराच्या बाहेर 4ही कोपऱ्यांना तुम्हाला दही भात शिंपडून द्यायचा आहे किंवा फेकून द्यायचा आहे. त्यासाठी मग तुम्ही दही भाताचे जे काही मिश्रण आहे ते थोडंसं पातळ केलं तरी सुद्धा चालेल, घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा काही वेगळा प्रकार करत नाही आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं असं काही कारण नाही. अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला हा उपाय आहे. तुमच्या घरातील जे तुमचे वडीलधारे किंवा तुमचे आजी आजोबा असेल ते सुद्धा तुम्हाला या उपायाची अगदी सहजपणे माहिती देऊ शकतात की हो आम्ही आमच्या वेळेस हे करायचो. किंवा मग त्या सांगत असतील, तुमच्या आजी वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला सांगत असतील की आमच्याच आजोबा होत्या किंवा आमच्याकडे अगोदरची काही पिढी होती ना, त्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा उपाय करायचाच. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं ना, भात बनवताना मीठ टाकायचं नाही आणि तो काही उपाय आहे. तुम्ही समजा वास्तुदोषासाठी तुम्ही जर हा उपाय केला तर घराच्या 4ही कोपऱ्यांना तुम्ही दही भात शिंपडून आले किंवा डायरेक्ट आपण फेकल्यासारखं केलं तर तसं करूनही आले तरी पण काही हरकत नाही. पण घरात आल्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय जे आहे ते स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवी देवतांचं म्हणजे घरामध्ये जे काही आपला देव्हारा असतो तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. घरातील ज्या काही अडीअडचणी आहेत ना त्या मिटवा यासाठी प्रार्थना करायची आहे. नंतर तुमच्या कामाला लागू शकतात. आता वास्तुदोषासाठी जेव्हा तुम्ही घराच्या 4ही कोपऱ्यांना हा दही भात फेकण्याचा उपाय करता तर तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. किंवा यासाठी अतिशय उत्तम वेळ कोणती असेल तर तुम्ही म्हणाल तर जेव्हा दिव्या लावण्याची वेळ होते संध्याकाळची 3 सांजेची तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात. आता मी तुम्हाला एक पितृदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करावा ते सांगितलं, त्याचबरोबर वास्तुदोषासाठी कसं करायचं तेही सांगितलं. पण आता यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरातील लहान मुलांना किंवा घरातील कोणत्याही वयाच्या व्यक्तींना दृष्ट लागलेली असेल, वाईट नजर लागलेली असेल की त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप बदल झालेला आहे, तर त्या ज्या व्यक्ती आहेत ना, तुमच्या घरातील लहान मुलं बाळ असो किंवा मोठ्या व्यक्ती असो की त्यांचं वागणं परत पूर्ववत होण्यासाठी लहान मुलं बाळांनी व्यवस्थित खावं प्यावं, चिडचिड रडरड कमी व्हावी. बघा त्यांना लागलेली जी काही वाईट नजर असते ना ती निघून जावी याच्यासाठी मोठ्यांच्या प्रगतीमध्ये दृष्ट लागल्यामुळे काही बाधा येत असते बघा, यश मिळत नाही. त्यासाठी आपल्याला दही भाताचा उतार नक्की करायचा. आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. तुम्ही भात शिजवून घेतलेला असेल तर तो प्रत्येक उपायासाठी आपल्याला व्यवस्थित थंड करून मगच वापरायचा आणि नंतर तो भात थंड झाल्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ते दही भात काढून घ्यायचं आहे. ज्यांची दृष्ट तुम्हाला काढायचे आहे किंवा ज्याच्यावरून तुम्हाला हा उतरायचा असेल, घरातील कुठलीही व्यक्ती किंवा लहान मुलांवरून, तर घराच्या मुख्य दाराच्या उंबऱ्यामध्ये बसवायचं आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये म्हणजे जिथे जागा असेल बघा तिथे त्यांना बसवू शकतो. अशा ठिकाणी बसवलं तरीसुद्धा चालेल. पण जेव्हा कधी अशी दृष्ट काढायची असते ना तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दाराच्या म्हणजे उंबरामध्ये बसवण्याची पद्धत असते. पण ठीक आहे, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. तर त्या उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेत जिथे तुम्ही दृष्ट काढायला बसलात ना त्या व्यक्तीच्या बसवलेलं आहे त्या व्यक्तीला एकतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तो दही भात उतरवू शकता. किंवा मग आपण जसं ओवळतो ना सुलट्या बाजूने म्हणजे घड्याळाच्या दिशेने, तर इथे उतारा करत असताना आपल्याला उलट्या बाजूने ओवळायचं आहे. म्हणजे तो तर दही भाताचं भांडं आपल्या हातामध्ये घेऊन त्या व्यक्तीवरून उलट्या बाजूने म्हणजे आपण घरात उभं राहून त्या व्यक्तीला बाहेरच्या बाजूने आपल्या घरात तोंड होईल अशा पद्धतीने उभं करायचं आणि मग त्याच्यावरून ओवाळायचं आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करू शकतात. आणि तो दही भात तुम्ही कुठेही निर्वाण ठिकाणी म्हणजे जिथे कोणीही येणं जाणार नाही, जिथे पशुपक्ष्यांना खायला टाकू शकतो तुम्ही. आणि तो तिथे टाकून झाल्यानंतर ते भातामध्ये जो काही भात आहे ना तो टाकून झाल्यानंतर बघा जिथे कोणाचं ओलांडण्यात येणार नाही अशा ठिकाणी हा भात टाकून यायचा आहे. तो भात टाकून झाल्यानंतर घरी यायचं ना, हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं ज्या व्यक्तीने हा उपाय केला असेल त्याने. आणि दुसरं म्हणजे आता जो काही दही भात आहे ना
त्यामध्ये आपल्याला ज्या दही भातामुळे ना आपल्या घरातील जे काही आजारी व्यक्ती असतात बघा, कोणाची नजर आपल्या संसाराला किंवा घराला, व्यक्तीला, माणसाला लागतच असते, मुलांनाही लागते. त्यामुळे ह्या उपायामुळे ना हा खूप छान प्रकारे त्यांची दृष्टी निघत असते. प्रार्थना करायची, ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे, ज्या व्यक्तीला पीडा झालेली आहे, त्यांची नजर पीडा दूर होऊ दे. आणि ह्या दहीभात जो आहे तुम्हाला आपल्याला नक्कीच तो पशुपक्ष्यांसाठी किंवा कोणताही एक जीव जो मुकी जीव असतात आपण त्यांच्यासाठी तो टाकून द्यायचा आहे. जमिनीवर जीवजंतू असतात ते खाऊन जातातच. यानंतरची चौथी गोष्ट काय तर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जवळजवळ अशी स्थिती असते की निगेटिव्ह वाटते, कटकटी भांडण होतात. तर या कारणासाठी तुम्हाला जर दहीभात ठेवायचा असेल तर तो कशा पद्धतीने ठेवावा, तर आपण सेमच म्हणजे दहीभात जो व्यवस्थित कालवून घ्यायचा, मिक्स घ्यायचा आणि एखाद्या वहीच्या पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या स्क्रॅप पेपरवर तुम्ही किंवा यूज अँड थ्रो पेपरवर तुम्ही तो दहीभात घ्यायचा आणि तो खाण्यापिण्याच्या यांच्यात वापरात नाही आला पाहिजे. अशा पद्धतीने ते भांड्यामध्ये किंवा तुम्ही अशा भांड्यामध्ये सुद्धा ते तुम्ही शकता. आणि अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर नक्की तुमच्या बाथरूमच्या खिडकी वगैरे असेल किंवा बाथरूमची जी काही भांडी असते बघा व्यवस्थित तिथे व्यवस्थितपणे ठेवू शकतात. अशा ठिकाणी तुम्ही ठेवा की मग जिथे आपलं भांडे वगैरे धुण्याचं, कपडे धुण्याचं किंवा खराब पाणी जातं ना, अशा ठिकाणी रात्री तुम्ही तो दहीभात ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो दहीभात घ्यायचा आणि सगळ्यात पहिलं तो उठल्या तो दहीभात घेऊन आपण बाथरूमच्या खिडकीमध्ये म्हणा किंवा बाथरूममध्ये म्हणा जिथे सांडपाणी वगैरे जातं ना, अशा ठिकाणी तुम्ही जर हा दहीभात ठेवलेला असेल तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आणि नंतर एखाद्या निर्जन स्थळी म्हणजे जिथे कुणाही पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी तो दहीभात बघायला जाणार नाही अशा ठिकाणी दहीभात टाकून द्यायचा. आणि घरात आल्यानंतर समजा तुम्ही आंघोळ केलेली असेल तर आंघोळ करून घ्या. कारण जेव्हा आपण असे उतारे करतो ना, कोणताही उतारा केल्यानंतर किंवा कुठल्याही दहीभाताचा उपाय केल्यानंतर आपल्याला म्हणजे आंघोळ किंवा ना हातपाय तर नक्कीच धुवायचे आहे. बघा आता हा जो उपाय आहे तुम्ही आंघोळीच्या आधी केला असेल तर तुम्हाला आंघोळ करायची असेल आणि कुठलाही तुम्ही दिवसभरातला उपाय केला ना तर तुम्हाला नक्कीच हा उपाय केल्यानंतर हातपाय धुवायचे आहे. आता लहान मुलांवरून दहीभात कधी उतरायचा तर अर्थातच तुम्ही तिने सांजेच्या वेळेस उतरायचा आहे किंवा दुपारी 12 वाजता हा उतरायचा 12च्या आत. बघा कारण की काय असतं ना 12च्या आत आपल्याला हा उतरला ना तर त्यांच्यावरची जी दृष्ट नजर असते ती निघून जात असते. आणि पितरांसाठी तुम्ही कराल ना तर तेव्हा पण 12 ते 12:30 या वेळेत केला तर अतिशय उत्तम. ही पितरांची अतिशय महत्त्वाची वेळ असते. तुम्ही ह्यामध्ये त्यांच्यासाठी कुठलाही उपाय पितरांसाठी हा केलेला खूप फायद्याचा ठरू शकतो आपल्यासाठी. आता जर तुम्हाला एका अमावस्यामध्ये एकदा उपाय केल्यानंतर फरक नंतर नाही पडला तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला असे 12 अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्याला केलं तर नक्कीच तुमच्या घरात सुख, शांती आणि आनंद नांदेल. पितरांचं पण सद्गती लावेल आणि तुम्हाला पण पितरांचा आशीर्वाद मिळेल. मुलांची चिडचिड कमी होईल, घरातील अशांत वातावरण शांत होईल, सुख समृद्धी वाढेल. बघा कुठलीही गोष्ट आपण खूप मनापासून केली ना तर अतिशय नक्कीच त्याचा फायदा मिळत असतो. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ येतच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.